नमस्कार, मी पौर्णिमा. माझ्या नागपुरी मेजवानी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला फुलकोबीची ताकातली भाजी दाखवणार आहे. ही अतिशय जुनी आणि पारंपरिक अशी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आधी आपल्याला असे फ्लॉवरचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत. या भाजीसाठी आपण 1 लिटर ताक वापरणार आहोत. ते व्यवस्थित घुसळून घ्यायचं. आता कढईत 4 टेबलस्पून तेल घेतलं आहे. त्या तेलात आता आपण फ्लॉवरचे तुकडे तळून घेणार आहोत. हे तुकडे आपल्याला गुलाबीसर होईपर्यंत तळायचे आहेत. पूर्ण शिजवायचे नाही. हे तुकडे आपल्याला अर्धवटच शिजवायचे आहे. राहिलेले अर्धे आपण नंतर ताकात शिजवणार आहोत. आता हे होत आले आहेत. बघा, छान गुलाबीसर झाले आहेत. आता हे बाहेर काढून आपण ताकात टाकणार आहोत. जे ताक आपण घुसळून ठेवलं होतं त्यात आता हे तळलेले तुकडे आपल्याला टाकायचे आहेत आणि आता हे ताकात असे छान काही वेळ मुरू द्यायचे. आता भाजीसाठी लागणाऱ्या मसाल्याचे साहित्य आपण बघूया. 1 मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे. 1 मिरची घेतली आहे. 1 इंच आलं घ्यायचं आहे. थोडी दालचिनी घ्यायची. 1 टीस्पून आपण जिरं घेतो आहे. 8-10 काजूचे तुकडे घ्यायचे आहे. 4 टीस्पून खसखस आपण पाण्यात भिजत ठेवली आहे. 4 टीस्पून आपण धणे घेतले आहे आणि अर्धी वाटी सुकं खोबरं आपण वापरणार आहोत. आता आपण मसाल्याचं साहित्य तेलावर परतून घेणार आहोत. आधी कांदा परतून घेऊया. आता हा साधारण गुलाबीसर झाला आहे. आता यात धणे घालायचे आपल्याला. धणेसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. आता सुकं खोबरं घालायचं आणि तेही परतायचं. सगळं आपल्याला मंद आचेवर करायचं आहे. मसाला अजिबात जळता कामा नये. आता दालचिनी घालायची, जिरं घालायचं आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं. मसाला छान आपल्याला खमंग करून घ्यायचा आहे. हा मसाला आता छान खमंग भाजला गेला आहे. आता हा मिक्सरला वाटून घेऊया. आधी मिक्सरच्या पॉटमध्ये भिजवलेली खसखस घालायची. त्यानंतर भाजलेला मसाला घालायचा. अर्धाच मसाला घालायचा सुरुवातीला. नंतर काजूच्या पाकळ्या, हिरवी मिरची, आलं आणि आता उरलेला सगळा मसाला आपल्याला घालायचा आहे. हे असं छान बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला. आता ज्या तेलात आपण कोबी तळून घेतली होती त्याच तेलात आता आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे. आपण यात तेल आणि तूप असा दोन्हीचा वापर करणार आहोत. तूप गरम झालं की त्यात तमालपत्र घालायचं. थोडं हिंग घालायचा. हळद घालायची अर्धा टीस्पून. थोडा कढीपत्ता घालायचा आणि तिखट आपण चवीनुसार घालणार आहोत. आणि आता हा जो वाटलेला मसाला आहे तो घालायचा. थोडा मसाला घातल्यावर परतून घ्यायचं आणि आता उरलेला सगळा मसाला घालायचा. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं. हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचा आहे. अगदी मंद आचेवर आपल्याला हे करायचं आहे. याला सतत हलवत राहायचं, नाहीतर मसाला बुडायला लागू शकतो. मसाल्याला आता छान तेल सुटलं आहे. आता आपण यात ताकात भिजवलेली कोबी घालणार आहोत आणि सगळं ताकही घालणार आहोत. मी या भाजीसाठी 1 किलो कोबी आणि 1 लिटर ताक वापरलेलं आहे. आता हे छान ढवळून घ्यायचं. थोडा वेळ ढवळत राहायचं, नाहीतर ताक फुटकं दिसण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यवस्थित ढवळायचं. आता 1 चमचा गोडा मसाला घालायचा. 1 चमचा साखर घालायची. साखर ऑप्शनल आहे.
चवीनुसार मीठ घालायचं. पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि आता व्यवस्थित उकळू द्यायचं. जर रस्सा कमी वाटला तर गरम पाणी घालायचं. थोडी शिजत आली की कोथिंबीर पेरायची. आता ही भाजी पूर्णपणे शिजली आहे. थोड्या वेळानंतर भाजीवर असा छान तेलाचा तवंग दिसायला लागतो. आता ही भाजी सर्व करण्यासाठी रेडी आहे. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.